आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं. महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे. सोलापूरचा महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आयारामांना पुन्हा महापौर संधी, एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल का, काय विचार पक्ष करते या पातळीवर? काय झालं आहे, तुम्हा पत्रकार बंधूंना एक असं झालं आहे आयाराम गयाराम. आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आला, तर अशा लोकांच्याबद्दल थोडं अदबीनं बोललं पाहिजे. आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही. कारण माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडंसं साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. शेवटी एक लक्षात घ्या, कधी आपण या पेपरला पत्रकारिता, कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकारिता करता, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. सर्वसाधारण गटासाठी महापौर असल्या कारणानं 102 पैकी निवडला जाईल की 47 जे सर्वसाधारण मधले आहेत त्यांच्यामधला महापौर निवडला जाईल? सर्वसाधारण जागेमधनं जे 87 पैकी निवडलं जाईल का, किंवा 47 महापौरच्या सर्वसाधारण गटातनं निवडून आलेले त्यांच्यातला सगळं आजच सांगितलं तर मग महापौर निवडीच्या प्रक्रियेला काय अर्थ आहे? बरं भाऊ एक 3 मतदारसंघ आहेत, 3 मतदारसंघातला कोणत्या मतदारसंघातला महापौर?